अविका मराठी शिकणं आता सोप्पं आणि मजेदार. पाठ क्रमांक 7. राणी की वाव. भारतामध्ये पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून गावोगावी विहिरी खोदलेल्या आढळतात. काही आकाराने लहान तर काही अवाढव्य आकाराच्या दिसून येतात. सर्वसाधारणपणे राजाश्रयातून निर्माण केलेल्या विहिरी या पाण्याचा स्रोत एवढ्याच हेतूने न बांधता धार्मिक आणि सांस्कृतिक ज्ञानाचा स्रोत म्हणून बांधण्यात आल्या, जिथे पाण्याबरोबर ज्ञानार्जनाचे कार्य आपसुकच घडत होते. अशीच एक विहीर राणी की वाव ही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. राणी की वाव ही भारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. नवीन 100 रुपयांच्या नोटेवर तिचा फोटो गौरवार्थ छापलेला आहे. 11व्या शतकात तत्कालीन राणी उद्यमती यांनी ही विहीर बांधली, म्हणून तिचे नाव राणी की वाव ठेवले गेले. राणीने ही विहीर ईसा 2022 ते 2063च्या दरम्यान त्यांचे पती राजा भीमदेव यांच्या स्मरणार्थ बांधली होती. 2014 साली वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा युनेस्कोतर्फे दिला गेला. राणी की वाव ही भारतातील गुजरातमधील पाटण शहरात वसलेली एक पायरी आहे. ही सरस्वती नदीच्या काठावर वसलेली आहे. या विहिरींचे निर्माण स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. गुजरातमधील राणी की वाव ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. सरस्वती नदीला पूर आल्याने ही वाव पाण्याने भरली आणि त्यानंतर अनेक वर्ष ही वाव पुराच्या पाण्याने वाहून आणलेल्या मातीखाली दबून राहिली. ही वाव जमिनीच्या पातळीच्या खाली बनविलेली आहे. जमिनीच्या पातळीखाली 7 मजले असलेली ही वाव 62 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल आहे. यात प्रत्येक मजल्यावर अनेक देवादिकांच्या सुंदर मूर्त्या आहेत. मध्यवर्ती मजल्यावरील मूर्ती भगवान विष्णूंच्या दशावतारांचे प्रतीक आहे. सर्वात खालील मजल्यावरील शेषशायी विष्णूची भव्य मूर्ती आहे. याशिवाय सूरकन्या, विषकन्या, महिषासूरमर्दिनी ही शिल्पे प्रामुख्याने दिसतात. ती इतकी अप्रतिम कोरलेली आहेत की त्यांचा डौल, सौंदर्य, रेखीवपणा, त्यातले शास्त्र, त्यांचे अलंकार, चेहऱ्यातील भाव इत्यादी केवळ नजरबंदी करणारी कारागिरी आहे. मजल्यांच्या रचनेत जवळपास 800 शिल्पे सामावली आहेत. येथील अनेक खांबांवर अप्रतिम असे मारू गुर्जर शैलीचे कोरीव काम आहे. या विहिरीची भव्यता इतकी विशाल आहे की यामध्ये उतरणारे पर्यटक लहान मुंग्यांप्रमाणे दिसतात. अशा प्रकारच्या वाव राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. राणी की वाव येथे 292 कोरीव खांब बनविले गेले होते. भव्य विहीर बांधण्याचे कारण म्हणजे पाण्याचा दुष्काळ असणाऱ्या ठिकाणी राजांनी खूप खोल विहिरी खोदून घेतल्या. त्याचबरोबर पाणी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना एकमेकांसोबत बोलण्याचीही संधी मिळत होती. राणी की वाव हे राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या सुवर्ण काळात भारतातली शिल्पकला कळसाला पोहोचलेली असणार यात शंकाच नाही. तात्पर्य: राणी की वाव दाखवते की पाणीपुरवठा हा फक्त उपयुक्तेचा विषय नाही, तो कला, अध्यात्म आणि लोकजीवनाशीही निगडीत असू शकतो. संसाधनांचे शहाणपणाने नियोजन आणि सौंदर्यदृष्टी यांची सांगड घातली तर टिकाऊ वारसा निर्माण होतो.